वसई विरारमध्ये बुधवारी 14 मे रोजी सकाळी ईडीने तब्बल 13 ठिकाणी छापेमारी केली आहे। हे छापे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता व बांधकाम व्यावसायिक अनिल गुप्ता यांच्या विरोधात टाकले आहेत। नालासोपारा पूर्व येथील अग्रवाल नगर भागात उभारण्यात आलेल्या 41 अनधिकृत इमारतींवरून अंमलबजावणी संचालनालयाने ही मोठी कारवाई केल्याची माहिती मिळत आहे। लवकरच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे ही कारवाई होताना दिसत आहे असे संशयाचे वातावरण वसई विरारमध्ये निर्माण झाले आहे। संपूर्ण वसई विरार महानगर परिसरात एकाच वेळी 13 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे। बुधवारी सकाळी सुरू झालेल्या या कारवाईमुळे संपूर्ण वसई विरार भागात मात्र मोठी खळबळ उडाली आहे। तर नागरिक आणि बांधकाम व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। या कारवाईमुळे वसई विरार भागात मोठी खळबळ उडाली असून नागरिक आणि बांधकाम व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। ईडीने ही कारवाई तब्बल 60 एकर शासकीय व खासगी जमिनीवर बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेल्या इमारती आणि त्या संदर्भातील आर्थिक उलाढाल मनी लॉन्ड्रिंगच्या संशयावरून सुरू केली आहे। या प्रकरणात बहुजन विकास आघाडी पक्षाचे प्रभावशाली नेते आणि माजी नगरसेवक सीताराम गुप्ता यांच्या विरुद्ध थेट कारवाई करण्यात आली असून त्यांच्यासह नामांकित बिल्डर अनिल गुप्ता यांच्या विरुद्धही मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती समोर येत आहे। तर ईडीच्या प्राथमिक तपासात हे स्पष्ट झालं आहे की संबंधित जमीन वसई विरार महानगरपालिकेच्या मालकीची असून ती मूळतः सांडपाणी प्रक्रिया केंद्र व डंपिंग ग्राउंडसाठी राखीव होती। मात्र संबंधित राजकीय आणि बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींनी स्थानिक प्रशासनाच्या संगनमताने या जमिनीवर अनधिकृत प्लॉटिंग केली आणि त्यावर मोठ्या प्रमाणावर निवासी व व्यावसायिक इमारती उभारल्या। ईडीच्या माहितीनुसार या इमारतींमध्ये कोणताही कायदेशीर परवाना, अधिकृत आराखडा किंवा शासनाची मंजुरी घेतलेली नाही, तरी सुद्धा हजारो चौरस फूट क्षेत्रफळाच्या या इमारती नागरिकांना विकल्या गेल्या आणि त्यातून कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली। मात्र ईडीच्या कारवाईनंतर आता वसई विरार महानगरपालिकेतील प्रशासनावरही संशयाची सुई वळली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम घडत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष का केले हा प्रश्न उपस्थित झालाय। प्राथमिक माहितीप्रमाणे काही अधिकारी या व्यवहारात थेट सहभागी होते आणि त्यांनी या बेकायदेशीर कामांना डोळे झाक करून मूकसंमती दिल्याचे संकेत मिळत आहेत। ईडीने ज्या 13 ठिकाणी छापे टाकले त्यामध्ये सीताराम गुप्ता यांचे निवासस्थान आणि अनिल गुप्ता यांचे कार्यालय तसेच अनेक बांधकाम प्रकल्पांचा समावेश आहे। तर या कारवाईत आर्थिक व्यवहारांचे दस्तावेज, बँक खात्यांचे तपशील, रजिस्ट्रेशन, कागदपत्रे आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत। या सर्व माध्यमांतून आर्थिक गुन्ह्याचे स्पष्ट पुरावे मिळण्याची शक्यता आता व्यक्त करण्यात येत आहे। तर एकीकडे या कारवाईमुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे। बऱ्याच जणांनी आपल्या जीवनभराची कमाई या इमारतींमध्ये गुंतवली असून आता त्या इमारती कायदेशीररित्या वैध ठरणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। काही नागरिकांनी आपली नोंदणी पूर्ण करूनही अद्याप प्रवेश मिळवलेला नाहीये, तर अनेकांनी गृह कर्ज घेऊन गुंतवणूक केली आहे। तर जर या इमारतींवर कारवाई झाली तर सामान्य गुंतवणूकदारांचे मात्र मोठे नुकसान होणार आहे।